चॅप्टरचं नाव आहे टाइम कंडिशन. आता टाइम कंडिशन म्हणजे काय? टाइम म्हणजे कोणता टाइम असतो? टुडे है ना. टाइमचे रिलेटेड जे वर्ड आहे कोणती वर्ड आहे? टुडे. त्याच्यानंतर येस्टरडे आहे ना. टुडे, येस्टरडे, नाऊ म्हणजे आता. बरोबर. हे टाइमचे रिलेटेड वर्ड्स आहे ना. टुडे, येस्टरडे, नाऊ, अजून मंथ आहे ना. इयर, दिस मंथ, दिस इयर, इयर, 10 इयर म्हणू शकतो आपण आहे ना. 10 इयर म्हणजे असे शब्द एकंदरीत आपण पकडून चालू. हे सगळे टाइमशी रिलेटेड शब्द आहेत. आता याच्यामध्ये काय महत्व आहे? सगळ्यात महत्वाचं आपल्याला टेन्स ओळखता. पहिला नियम आहे आपला टेन्स ओळख. टेन्स टेन्स कसा ओळखता येईल? टेन्सचे प्रकार किती आहे? सिंपल टेन्स आहे ना. सिंपल, त्याच्यानंतर कंटिन्युअस. कंटिन्युअस नंतर परफेक्ट. परफेक्ट नंतर परफेक्ट कंटिन्युअस. परफेक्ट कंटिन्युअस असे टेन्सचे 4 प्रकार. 4 प्रकार तुम्हाला माहिती झाले पाहिजे. आधी हे शिकायच्या पहिले की सिंपल टेन्स. सिंपल टेन्स मध्ये वर्बचा कोणता फॉर्म यूज करतो आपण? ठीक आहे. हे टेन्स तुम्हाला फॉर्म माहिती पाहिजे. सिंपल टेन्स. सिंपल टेन्स मध्ये काय यूज करतो आपण? वर्बचा फर्स्ट फॉर्म. आणखी V5 आणखी V2 पण यूज करतो. ठीक आहे. सिंपल टेन्स. सिंपल पास्ट मध्ये यूज करतो ना V2. हा सिंपल प्रेझेंट मध्ये. दोन्ही सिंपल प्रेझेंट मध्ये. हा सिंपल पास्ट मध्ये. कंटिन्युअस मध्ये काय असते? आयएनजी. आयएनजी प्रत्येक V4 है ना. कंटिन्युअस मध्ये आपण म्हणजे ट्रिक्स आहे ओळखायच्या की कोणता काळ कसा ओळखायचा. V4 आहे तर कंटिन्युअस आहे. परफेक्ट कसा ओळखतो आपण? V3 असते. परफेक्ट टेन्स मध्ये V3 असते. आणि परफेक्ट कंटिन्युअस मध्ये काय असते? बीन प्लस V4. परफेक्ट कंटिन्युअस मध्ये बीन प्लस V4 असते. ठीक आहे. एवढं समजलं काळ कशी ओळखायची. हा आपला पहिला पॉईंट आहे. हे जे सगळं सोडवताना आपल्याला टेन्स ओळखणं महत्वाचं सगळ्यात आधी. ठीक आहे. हे जे 2 टेन्स आहेत कोणता? सिंपल आणि कंटिन्युअस. इथंच लिहितो सिंपल आणि कंटिन्युअस. हे जे 2 टेन्स आहेत या 2 टेन्स मध्ये आपण डायरेक्ट टाइम यूज करू शकतो. इथं आपण यूज करू शकतो डायरेक्ट टाइम. हे जे खालचे 2 आहेत इथं डायरेक्ट टाइम आपण यूज करू शकत नाही. एक्झाम्पल देतो मी. डायरेक्ट टाइम यूज करू शकत नाही. यूज करू शकत नाही. याच्यामध्ये डायरेक्ट टाइम आपण यूज करू शकत नाही. याच्यामध्ये आपण डायरेक्ट टाइम यूज करू शकतो. आता डायरेक्ट टाइम यूज करणं, डायरेक्ट टाइम यूज न करणं याचा अर्थ पुन्हा एक वेळा सांगतो. ठीक आहे. आता डायरेक्ट टाइम म्हणजे काय? डायरेक्ट टाइम यूज करणे म्हणजे काय? डायरेक्ट टुडे, येस्टरडे, नाऊ डे डायरेक्ट शब्द वापरून याच्या आधी काही कोणता सफिक्स किंवा कोणताच वर्ड लागणार नाही. आता डायरेक्ट टाइम म्हणजे आपण इनडायरेक्ट लिहितो. ठीक आहे. इनडायरेक्ट टाइम. डायरेक्ट पेक्षा इनडायरेक्ट लिहितो ना. इनडायरेक्ट. आता ठीक आहे. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. मग इनडायरेक्ट टाइम मध्ये कोणते शब्द असतील? इनडायरेक्ट टाइम मध्ये शब्द असते सिन्स. त्याच्यानंतर फॉर. सिन्स, फॉर, काय लागलं अजून? बाय. इनडायरेक्ट टाइम मध्ये हे शब्द आपण वापरतो. डायरेक्ट टाइम मध्ये डायरेक्ट टाइम येतो आणि इनडायरेक्ट टाइम मध्ये या शब्दाच्या आधी हे शब्द येतात. डायरेक्ट जर टाइम असेल तर या शब्दाच्या आधी हे शब्द येतात. म्हणजे या शब्दाच्या आधी हे शब्द येतात. सिन्स इन, फॉर इन किंवा बाय इन. केव्हा? जेव्हा हे शब्द येईल. पण केव्हा? परफेक्ट टेन्स असेल आणि परफेक्ट कंटिन्युअस असेल. इनडायरेक्ट म्हणजे याचा अर्थ काय होतो एकंदरीमध्ये? सिंपल आणि कंटिन्युअस टेन्स मध्ये डायरेक्ट टाइम आपण वापरू शकतो. जे सिंपल आणि कंटिन्युअस जर वाक्य असेल तिथं सिन्स आणि फॉर किंवा बाय राहणारच नाही. बरोबर समजून आहे ना. म्हणजे वाक्य जर सिंपल टेन्स आहे किंवा कंटिन्यू टेन्स आहे तर त्या ठिकाणी आपल्याला हे शब्द दिसणारच नाही. जर हे शब्द दिसले तर ते आपलं वाक्य चुकीचं होईल डायरेक्ट. ठीक आहे. हा पहिला नियम. हा दुसरा नियम डायरेक्ट इनडायरेक्टचा. ठीक आहे. इनडायरेक्ट मध्ये काय शब्द असतात? सिन्स, फॉर आणि बाय. केव्हा असते? परफेक्ट टेन्स मध्ये किंवा परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये. जर हे शब्द दिसले
तर आपला काळ हाच पाहिजे, परफेक्टचा किंवा परफेक्ट कंटिन्यूचा काळ पाहिजे. हे जर सिंपलचा काळ किंवा कंटिन्यूचा असेल तर त्या ठिकाणी सिन्स, फॉर आणि बाय आपण वापरू शकत नाही. ठीक आहे, एवढं समजलं. हे 2 नियम आहेत. या 2 नियमांना आपल्याला सगळं सॉल्व्ह करायचं. 2च नियम, हा काही नियम नाही हे तुम्हाला समजा सांगितलं आहे. हा तसं पाहिलं हा एकच नियम आहे, डायरेक्ट टाइम आणि इनडायरेक्ट टाइम. आता सिन्स कधी वापरतो, फॉर कधी वापरतो आणि बाय कधी वापरतो. ठीक आहे, सिन्स. आता हा लिहितो सिन्स. सिन्स ठीक आहे, सिन्स कधी वापरतो आपण, जेव्हा सुरुवात असेल. ठीक आहे, सुरुवात कशाची, वेळेची सुरुवात आहे ना, आपण टाइमर विषयी बोलत आहोत ना. सुरुवात असेल तर आपण सिन्स वापरतो. त्याच्यानंतर हा एक पॉइंट, हा दुसरा पॉइंट. कालखंड म्हणजे काय, जसं 5 वर्षापासून आजपर्यंत, म्हणजे एखादी जर असं बोलतात नाही 10 वर्षापासून वरतीत राहतात. टाइम पिरियड दिला 10 वर्षाचा, कालखंड आहे तो एक 10 वर्षाचा कालखंड आहे ना, तसाच कालखंड तेव्हा आपण फॉर वापरतो. सुरुवात जर दिली असेल, जसं मी म्हणतो मी 2010 पासून वर्धेत राहत आहोत, सुरुवात दिली आहे, वेळेची सुरुवात आहे ना 2010, तेव्हा आपण सिन्स वापरू. कालखंड कधी वापरू, फॉर कधी वापरू, आपण कालखंड दिला. कालखंड म्हणजे कसं, 10 वर्षापासून राहतात. मी 10 वर्षाचा पुरा कालखंड दिलाय. तो कालखंड जर असला फॉर वापरायचा. सुरुवात आहे मी 2010 पासून राहतो, सुरुवात 2010 मध्ये झाली राहण्याची, तेव्हा आपण सिन्स वापरू. कालखंड असतो तर फॉर वापरू. बाकी ठिकाणी आपण बाय वापरू. ठीक आहे, हे 3च वर्ड्स आहेत, सिन्स, फॉर आणि बाय. डायरेक्ट टाइम कधी, सिंपलचं वाक्य असेल, कंटिन्यूचं वाक्य असेल तर आपण डायरेक्ट टाइम यूज करू शकतो. त्या ठिकाणी या शब्दाची गरज नाही आहे. ठीक आहे, आता आपण याच्यानुसार 2च पॉईंट दिले आपण. एक टेन्स कसा ओळखायचा, दुसरा डायरेक्ट टाइम मध्ये काय यूज करू शकतो. डायरेक्ट टाइम मध्ये डायरेक्ट शब्द आपण यूज करू शकतो वरचे, हे सगळे वरचे शब्द आपण डायरेक्ट टाइम मध्ये यूज करू शकतो. टोटल इनडायरेक्ट टाइम मध्ये या शब्दाच्या आधी आपल्याला हे शब्द वापरायला लागतात, कंपल्सरी हे शब्द वापरून. इनडायरेक्ट जर टाइम असेल, इनडायरेक्ट टाइम कधी ओळखायचा, टेन्स वरून. परफेक्ट टेन्स असेल, पण परफेक्ट कंटिन्यूअस जर टेन्स असेल तर आपल्याला हे शब्द पाहिजे, तो इनडायरेक्ट टाइम असतो. सिन्स कधी वापरतो, इनडायरेक्ट टाइम मध्ये जेव्हा वाक्यात सुरुवात असेल तर सिन्स वापरतो. कालखंड जर असला तर फॉर वापरतो. आता आपण याच्यानुसार आपल्याला सॉल्व्ह करून सॉल्व्ह होते का. ठीक आहे, पहिला क्वेश्चन काय, आय हॅव लिव्ह इन दिस विलेज, रिकामी जागा 2015. आता काय दिलाय इथं त्याच्यामध्ये, हा काळ कोणता, पहिला आपण काळ ओळखू. आय हॅव लिव्ह, हा काळ कोणता आहे, कोणता काळ आहे, भूतकाळ आहे ना. हा V3 आहे, बरोबर. हा V3 आहे, V2 नाही आहे, तो V3 आहे. का V3 आहे, त्याला हॅव लागलाय. हॅव प्लस V3 असते, हॅव प्लस V2 कधी नाही राहत. हॅव आहे म्हणून हा V3 झाला. ठीक आहे, हॅव प्लस V3 कोण्या काळामध्ये येते आपल्या, आहे ना, या परफेक्टचा. म्हणजे हा काळ कोणता आहे, परफेक्टचा आहे. हा काळ परफेक्टचा आहे. परफेक्ट मध्ये आपण डायरेक्ट टाइम घेऊ शकतो का, डायरेक्ट 2015 घेऊ शकतो का याच्यामध्ये, नाही. इथं कुठेतरी आपल्याला सिन्स, फॉर किंवा बाय पाहिजे, कारण V3 आहे. सिन्स, फॉर किंवा बाय पाहिजे. हा परफेक्टचा काळ आहे, हा परफेक्ट टेन्स आहे. सिन्स, फॉर किंवा बाय. आता फॉर सिन्स घेऊ की आपण बाय घेऊ की फ्रॉम घेऊ. आता कसं ठरवायचं, कसं ठरवायचं, काय केलं राहावं, कारण की परफेक्ट कंटिन्युअस नाही ना ते. नाही, हे दोघांसाठी लागू आहे. हे दोघांसाठी लागू आहे, कारण आपल्याला आपण ह्या दोघांसाठी लागू आहे. इनडायरेक्ट टाइम हा वरच्या दोघांसाठी डायरेक्ट टाइम. आता याच्या आपलं तर V3 आलाय, बरोबर आहे. V3 आलाय, V3 असते परफेक्ट मध्ये. परफेक्ट मध्ये आपण डायरेक्ट टाइम नाही घेऊ शकत, 2015 डायरेक्ट नाही घेऊ शकत. आपल्याला ते शब्द पाहिजे, सिन्स, फॉर किंवा बाय. इथं काय घेणार आपण, काय घेऊ शकतो, 2015 डायरेक्ट कालखंड दिलेला आहे. आता 2015 दिलाय, तो काय म्हणते या वाक्याचा अर्थ काय होतो, आय हॅव लिव्ह इन दिस विलेज 2015. म्हणजे मी या खेड्यामध्ये 2015 पासून राहतो. सुरुवात दिली आहे ना, टाइम दिलाय 2015 टाइम दिलाय. तो सुरुवात जर असेल तर काय वापरतात, सिन्स वापरतो. सुरुवात दिल्या 2015 पासून त्याची राहत नाही. त्यांना असं नाही मी 15 वर्षापासून राहतात, 2015 पासून राहतो. म्हणजे टाइम दिला, त्या टाइमापासून तो आता राहत आहे. म्हणजे तिथं आपल्याला सिन्स वापरायचं. सुरुवात असेल तर सिन्स वापरायचं. म्हणजे इथं काय येईल आपलं, सिन्स येईल.
ठीक आहे सोपी, दिसायला सोपी वाटते आहे ना, पण प्रश्न इथेच एक्झाम मध्ये विचार मार्क करतो आपल्याला प्रॉमिस येईल. जर विचार केला तर असं वाटते ना विलेज फ्रॉम 2000 पासून असा अर्थ काढतो ना 2015 पासून, फ्रॉम म्हणजे पासून, पण असं होत नाही. ठीक आहे, हे आहे मेन कंडिशन, टाइम कंडिशन. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन तुम्ही सांग. शी हॅज बीन स्टडीइंग इंग्लिश. सगळ्यात पहिला आपला नियम काय, काळ ओळखणे, टेन्स ओळखायचा. सगळ्यात पहिला टेन्स कसा ओळखायचा, V4 आहे. पहिले आपण काय पाहतो, वर्ब पाहतो. हा वर्ब कुठे आहे, हा कोणता वर्ब आहे, V4 आहे, बरोबर आहे. आणि हा बीन आहे. बीन प्लस V4 जर असेल तर काळ कोणता असतो आपला, परफेक्ट कंटिन्युअस असतो. आणि परफेक्ट कंटिन्युअस मध्ये आपण डायरेक्ट टाइम वापरू शकत नाही, तर काहीतरी पाहिजे आपल्याला, सिन्स, फॉर किंवा बाय. इथं काय येईल, आता काय येईल, सिन्स येईल, फॉर येईल, बाय येईल की फॉर्म येईल. आता काय येईल, फॉर कधी वापरतो आपण, सिन्स कधी वापरतो. बरं, या वाक्याचा अर्थ काय होतो, शी हॅज बीन स्टडीइंग इंग्लिश. ती 2 वर्षापासून इंग्लिश हे करून राहिली, शिकून राहिली. 2 वर्षाला सुरुवात दिली आहे का, तिथं सुरुवात नाही दिला, तो कालखंड दिला 2 वर्षाचा, 2 वर्षापासून करत आहे. कालखंड जर झाला तर आपण काय वापरतो, फॉर वापरतो. कालखंड जर दिला आहे तर आपण फॉर वापरतो. निघला आन्सर आपलं. म्हणजे इतके इझिली आपण आन्सर काढू शकतो, फक्त 2 गोष्टी माहित पाहिजे. सुरुवात आहे तर सिन्स वापरा, कालखंड दिला तर फॉर वापरा. हे 2 नियम, डायरेक्ट टाइप, इनडायरेक्ट टाइप. इनडायरेक्ट जर टाइप हे जर टेन्स जर परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस तर आपण इनडायरेक्ट टाइम वापरतो. इनडायरेक्ट टाइम मध्ये सिन्स फॉर असते. सिंपल आणि कंटिन्युअस जर टेन्स असेल तर तिथे आपल्याला सिन्स फॉरची गरज नाहीये. ठीक आहे, यानंतर क्वेश्चन नंबर 3 काय, यू मस्ट फिनिश युअर वर्क. हा कोणता काळ आहे, हे तर प्रेझेंट टेन्स आहे. कंटिन्युअस हा फिनिश आहे. फिनिश म्हणजे हा V1 आहे, बरोबर ना. हा V1 आहे. यू मस्ट, मस्ट कधी वापरतो आपण, करायलाच नाही, तुझे करणेच आहे तेव्हा. म्हणजे उद्यापर्यंत तुला एखादी काम करणेच आहे, याचा अर्थ उद्यापर्यंत तुला एक काम करणेच आहे, ते काम करणेच आहे. मग तिथे आपण सुरुवात दिली आहे कामाची, सुरुवात बी नाही, सिन्स येणारच नाही ना. सिन्स नाही. हा काळ तर V1चा आहे. V1 जर काळ आहे तर आपल्याला या ठिकाणी सिन्स फॉर किंवा बाय या गोष्टी लागणार नाही. सिन्स फॉर तर लागणारच नाही, 100% सिन्स फॉर लागणार. ते कधी लागते, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस, सिन्स फॉर आणि लागणारच नाही. पण इथं हा जो बाय आहे आणि हा फॉर्म आहे, आता 2 ठिकाणी आपण आणलं, 2 ते एलिमिनेट केले आपण, ते 2 आपले शिल्लक राहिले. यू मस्ट, जेव्हा एखादी गोष्ट कराच लागते, जरी काळ कोणताही असेल, पण एखादी गोष्ट जर तुम्ही करणेच आहे, एखादी टाइम दिला असेल ठरवून की नाही तुला उद्यापर्यंत करणे आहे, तेव्हा आपण बाय वापरतो. बाय इथे एखादी गोष्ट करणेच असल्यावर, पूर्ण करायचा टाइम दिला असल्यास त्याला काय म्हणू शकतो आपण एका शब्दामध्ये, टाइम पिरियड म्हणू शकतो ना. टाइम पिरियड, टाइम लिमिट. यस, टाइम लिमिट जर दिली असेल, निश्चित काळ दिला असेल करण्याचा एखादी गोष्ट, टाइम लिमिट जर दिली असेल तर आपल्याला बाय वापरायचं. ठीक आहे, एक कीवर्ड्स आहे, हे जरुरी आहे लिहिणं आपल्याला, नाही का. त्याच्यानंतर 4 नंबर, ही वेंट टू पुणे, फिल इन द ब्लँक येस्टरडे. आता सांगा हा काळ कोणता आहे, हा वर्ब आहे, वेंट. गो, वेंट, गॉन. V2 आहे, V3 का नाही आहे, सॉरी हा V2 आहे. V3 का नाही आहे, गॉन हा V3 असतो, हा V2 आहे. मग सांगा V2 चा काळ कोणता, सिंपल काळ असतो. इथं पाहिला आपण V2 असते, तो सिंपलचा काळ असतो. पण सिंपल मध्ये आपण येस्टरडे डायरेक्ट घेतलाय. आता याच्यातला ऑप्शन कोणतं येईल, ऑप्शन काय येईल, फॉर, नाउ, सिन्स, नन ऑफ दिस. काय नन ऑफ दिस एलिमिनेट काय करू शकतो यातला आपण, सिन्स एलिमिनेट करू शकतो, कारण हा V2 आहे, सिंपल टेन्स आहे. सिन एलिमिनेट झाला, फॉर एलिमिनेट झाला, नाउ आलं, नन ऑफ दिस राहिला. मग काय येईल आता, नन ऑफ दिस असेल ना, बरोबर. नन ऑफ दिस येईल का, कारण हा सिंपलचा काळ आहे. सिंपलच्या काळामध्ये आपण डायरेक्ट टाइम घेऊ शकतो, तिथं कशा सिन्स, फॉर किंवा बायची गरज नाही आहे. म्हणजे इथं काहीच घ्यायची गरज
नाही म्हणजे हा वरचा काळ आहे सिम्पल टेन्स. डायरेक्ट टाइम आपण हा डायरेक्ट टाइम आहे येस्टरडे. डायरेक्ट टाइम आपण घेऊ शकतो सिम्पलच्या काळामध्ये. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5. आय एम डुईंग माय होमवर्क फिल इन द ब्लँक टुडे. आता काय हा काळ कोणता काळ आहे? आय एम डुईंग फॉर बिफोर. हा बिफोर आहे. हा बिफोर ठीक आहे. बिफोरचा काळ कोणता असतो? कंटिन्युअसचा. नाही बिफोरचा काळ कंटिन्युअसचा असतो ना. बिफोर म्हणजे आयएनजी. बिफोर म्हणजे आयएनजी. बिफोरचा काळ कंटिन्युअसचा असतो. ठीक आहे. हा टाइम दिला इथे पुढे. पुढे हा टाइम आहे ना. हा टाइम दिलाय. आता काही ऑप्शन मध्ये आपले बरं काय नाही येणार. सीन्स नाही ना. सीन्स येणार नाही. काय येणार? कारण सीन्स नाही याचं कारण वर्ष नाही ना. हा कंटिन्युअसचा काळ आहे. कंटिन्युअसचा काळामध्ये सीन्स येणार नाही. फॉर पण येणार नाही आणि बाय पण येणार नाही. एकच उरलं का नव्हतीस? नन ऑफ दिस का? कारण डायरेक्ट टाइम आपण घेऊ शकतो. इथं कशाचीच गरज नाही. डायरेक्ट टाइम सीन्स फॉर किंवा बायची गरज नाही किंवा फ्रॉमची भी गरज नाही. डायरेक्ट टाइम आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6. We are going to party. We are going to party. Before. रिकामी जागा टुडे. आता हे काय? बिफोर. बिफोर आहे म्हणजे कंटिन्युअसचा काळ आहे. कंटिन्युअसच्या काळामध्ये डायरेक्ट टाइम घेऊ शकतो आपण. पुढे डायरेक्ट टाइम आहे. तिथं कशाचीच गरज नाही. आहे का? कशाचीच गरज नाही. सीन्स नाही फॉर हे कधी वापरतो आपण? जेव्हा आपला परफेक्ट किंवा परफेक्ट कंटिन्युअसचा काळ असेल तेव्हाच आपण हे शब्द वापरतो. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 7. He had left the station within the blank the time we arrived. आता कोणता काळ आहे का? काळ कोणता आहे? कारण पहिले आपण नियम काय टेन्स ओळखले आहे. आपल्याला टेन्स कोणता आहे? कसा ओळखतो आपण? वर्क करून ओळखतो टेन्स. वर्क कोणता आहे याच्यामध्ये? लेफ्ट. हा कोणता काळ आहे? लेफ्टच असते. पण याला हॅड लागलाय हे बोलू नका. हॅव हॅज हॅड प्लस शब्द असेल तर तो V3 असतो. हे कधी बोलायचं नाही आपण. म्हणजे हा V3 झाला ना. आता लेफ्टच असते. तिथे काळामध्ये लेफ्ट. पण काळ ओळखायचा कसा करायचं नाही. हॅव हॅज हॅड लागला असेल तर तो V3 असतो. म्हणजे हा V3 झाला. V3चा काळ कोणता आहे आपला? परफेक्टचा काळ आहे ना. परफेक्ट काळामध्ये आपण काय लावत असतो? सिन्स फॉर किंवा बाय लावतो. बरोबर ना. सिन्स फॉर किंवा बाय लावतो. ऍड तर लावू शकत नाही. सिन्स फॉर किंवा बाय लावतो. सिन्स कधी लावतो आपण? सिन्स कधी यूज करतो? सुरुवात झाली आहे का कोणत्या गोष्टीची? टाइम पिरियडची सुरुवात झाली आहे का? नाहीये. म्हणजे सिन्स येणार नाही. फॉर कधी लावतो? एखादी कालखंड दिला असेल तर है ना. कालखंड पण दिला नाही तर कोणताच म्हणजे आपलं हे पण येणार नाही. आपलं डायरेक्ट बाय येईल. म्हणजे ऑप्शन एलिमिनेट जर करता आले तर आपण आन्सर पर्यंत पोहोचायला वेळ लागणार. एलिमिनेशन तेवढंच महत्वाचं आहे जेवढा आन्सर आपल्याला येते. ठीक आहे. 8 नंबर. आय हॅवंट मेट हर फिल इन द ब्लँक लास्ट मंथ. कोणता हे आहे हा टेन्स? कोणता टेन्स आहे? मेट. हॅव लागलं ना. हॅव नॉट लागलं. हॅव नॉट मेट. कोणता टेन्स आहे हा? हे V3 झालं. भूतकाळ आहे. भूतकाळ. हे V3 झालं. V3 झालं नाही. हे V3 झालं. हे हॅव हॅज हॅड प्लस V3 झालंय. V3 कुठं वापरतो आपण? परफेक्ट मध्ये. नाही आपल्याला तो म्हणजे प्रेझेंट पास्ट फ्युचर नाही ओळखायचं आपल्याला. त्याचे हे प्रकार ओळखायचे. सिम्पल आहे, कंटिन्युअस आहे, परफेक्ट आहे, परफेक्ट कंटिन्युअस आहे. परफेक्ट आहे. ठीक आहे. हा परफेक्टचा काळ आहे. पण परफेक्ट जर असलं सिन्स फॉर किंवा बाय पाहिजे आपल्याला. सिन्स फॉर किंवा बाय पाहिजे. फ्रॉमचा प्रश्नच नाही. कटला फ्रॉम. सिन्स फॉर किंवा बाय पाहिजे. आता सिन्स गिव्ह फॉर गिव्ह किंवा बाय गिव्ह. फॉर येणार कारण की कालखंड आहे ना 1 मंथचा. काय म्हणते? आय हॅव मेट हर लास्ट मंथ. लास्ट मंथ गेलेला महिना. मी तिला मागच्या महिन्यात भेटलो. भेटण्याची सुरुवातच नाहीये. कालखंड नाहीये. सुरुवात दिली. सुरुवातच हे समजलं पाहिजे आपल्याला. कालखंड सुरुवात दिली आहे का तो कालखंड दिलाय. जसं फॉर एक्झाम्पल पहिलं एक्झाम्पल सगळ्यांनी मी काय म्हटलं होतं? मी 15 वर्षापासून वर्धेत राहत आहोत. आता इथं काय वापरतो? सिन्स. कारण सुरुवात दिली नाही. पहा इथं सिन्स नाही. इथं फॉर वापरतो. 15 वर्षापासून सांगितलं. 15 वर्षापासून आजपर्यंत सुरुवात. तो कालखंड आहे पुरा. 15 वर्षापासून राहतो तो कालखंड आहे. 2015 पासून राहतो
ते सुरुवात आहे 2015 पासूनची. 2010 पासून राहत आहोत ते सुरुवात आहे. 10 वर्षापासून राहत आहोत हे सुरुवात नाही, कालखंड आहे पूर्ण पिरियड. हे समजा आपण ओळखता आलं पाहिजे. कालखंड आहे तर सुरुवात आहे. ठीक आहे. हे जे आहे हे सुरुवात आहे लास्ट महिन्यामध्ये. म्हणून आपण इथं सिन्स वापरू. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9. दे हॅव बीन हिअर फिल इन द ब्लँक वॉर्निंग. आता कोणता काळ आहे हा कोणता आहे? बीन म्हणजे V3 आहे. बीन हे V3 असतं. हॅव प्लस V3. V3चा काळ कोणता? तो परफेक्ट. तेव्हा आपल्याला सिन्स फॉर किंवा बाय पाहिजे. पुढे गेलो सिन्स फॉर किंवा बाय. सिन्स फॉर इथंच आहे, ऍड तर येणार नाही. सिन्स फॉरच पाहिजे तर सिन्स फॉर किंवा बाय. मग तिचं येणार नाही इथे बघ. सिन्स फॉर पाहिजे आपल्याला, सिन्स फॉर किंवा बाय. कारण परफेक्टचा काळ आहे. परफेक्टच्या काळामध्ये आपल्याला सिन्स फॉर किंवा बाय पाहिजे. आता इथं बाय दिलाच नाही, सिन्स किंवा फॉर पैकी ओळखायचा. काय वापरू आपण? सिन्स इथं काही दे हॅव बीन हिअर फिल इन द ब्लँक मॉर्निंग. म्हणजे तो सकाळपासून इथं आहे. टाइम दिलाय का एखादी? नाही दिलाय. सुरुवात दिली आहे सकाळपासूनची आहे ना. सुरुवात दिली आहे ना. दे हॅव बीन हिअर मॉर्निंग सकाळपासून है ना. सुरुवात दिली आहे म्हणजे इथं सिन्स येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 10. ही हॅज लिव्ह इन मुंबई फिल इन द ब्लँक 10 years. आता हा काळ कोणता आहे? V3 आहे. हा V3 आहे म्हणजे परफेक्टचा काळ आहे ना. परफेक्टचा काळ आहे. परफेक्टच्या काळामध्ये आपल्याला सिन्स फॉर किंवा बाय पाहिजे. सिन्स फॉर किंवा बाय पाहिजे. फ्रॉमची आवश्यकता नाही. फ्रॉम लावू शकतो असतो आपण डायरेक्ट. जर आपल्याला माहित नसते आपले नियम तर फ्रॉम 10 years म्हटलं असतं है ना. इथं काय लावू आता? सिन्स येईल की फॉर येईल की बाय येईल? फॉर आहे ना. म्हणजे ही लिव्ह इन मुंबई 10 years म्हणजे 10 वर्षापासून मुंबईत आता राहत आहे ना. तो कालखंड नाही पूर्ण 10 वर्षापासून. म्हणजे या ठिकाणी फॉर येईल. हे इतकं सोपी आहे जर आपल्याला नियम समजले तर. ठीक आहे. याच्यामध्ये आपण काय शिकलो? सिन्स कुठं लावायचं शिकलो, फॉर लावायचं शिकलो, बाय लावायचं शिकलो आपण. ठीक आहे. या तीनही गोष्टी शिकलो. सिन्स कुठं लावायचा ते शिकलो, फॉर कुठं लावायचा ते शिकलो. डायरेक्ट टाइम कुठं घ्यायचा आणि इनडायरेक्ट टाइम कुठं घ्यायचा या दोन्ही गोष्टी आपण या ठिकाणी शिकलो. ठीक आहे. या गोष्टी क्लिअर झाल्या आता. ठीक आहे.